आजही ऑर्डर निघालेली आहे ग्रामीण भागामध्ये की 45 दिवसाच्या अगोदर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। मुख्यमंत्री पूर्णपणे खोटं बोलतोय। माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की त्यांनी खरी परिस्थिती सांगावी। युद्धाचा काळ आहे, ह्या निश्चितपणे आहे। तुम्ही देवळाच्या पूजेमध्ये अडकलेला आहात, देवाच्या पूजेमध्ये अडकलेला आहात 24/7। म्हणून लोकांसाठी काय सोयी कराव्या लागतात, काय सुविधा कराव्या लागतात याचा विचार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, याची आम्हाला जाणीव आहे। 24 तासांमधले फक्त 3 तास जरी त्यांनी काढले असते आणि आखाती खाडीमध्ये काय चाललंय याचा असताना अंदाज जर घेतला असता तर कदाचित त्यांनी 3 महिन्याचा डिझेल पेट्रोल त्याच्यानंतर गॅस याचा स्टॉक केला असता आणि तो स्टॉक जर ठेवला असता तर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती राहिली नसती। म्हणून मी म्हटलं की इथला असताना देशाचं दुर्भाग्य आहे की आम्ही देवळामध्ये अडकलेलो आहोत, पूजेमध्ये अडकलेलो आहोत, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसत नाही। आणि त्याच्या पलीकडे काही दिसत असेल तर जात ही आम्हाला असताना दिसते, परंतु सामान्य माणसाला लागणारं इंधन ते आम्हाला दिसत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाही, अशी परिस्थिती आहे। आमदारांनी भेटी दिल्या होत्या आणि ते पण म्हटलं की एकदा शिंदे अशोक खरात जो आहे तो मी दुर्दैव असं म्हणेन की या देशामध्ये ज्याला आपण जादूटोणा म्हणतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो। माझ्या दृष्टीने ज्या समूहाने हा जादूटोणा विकसित केला तो एक सायंटिफिक समाज होता। त्यांनी विकसित केलेला हा जादूटोणा त्याच्या उपजीविकेसाठी होता, तो लोकांना फसवण्यासाठी नव्हता। आणि जसं त्याला ऑल्टरनेटिव्ह उपजीविकेचं साधन झालं तो या जादूटोण्याच्या ह्याच्यातून बाहेर पडला। आणि आता जो जादूटोण्याच्या वर्गामध्ये आलेला आहे हा सगळा सवर्ण आहे, त्याला सायंटिफिक ऍटिट्यूड नाही। अगोदरचा जो होता तो विस्तवरनं चालत होता आणि तू ज्या विचारांसमोरच्यांना म्हणत तू चालून दाखव, पण त्या विस्तवावरनं चालायचं कसं याचं त्याला सायन्स माहिती होतं। आणि त्याचं सायन्स काय होतं की साधं निलगिरीचं तेल हे पायाला लावलं आणि तो जो त्यांनी आगीचा मांडलेलं असतं ते त्याचं ठरलेलं असतं की मी 55 सेकंद मधनं तो पार केला पाहिजे निखाऱ्यावरनं। आणि त्यांनी जे निलगिरीचं तेल लावलेलं असतं ते 2 मिनिटासाठी त्याच्या पायाला चटका बसणार नाही, हे त्याचं सायन्स होतं किंवा तो त्याच्या उपजीविकेसाठी करत होता। आता जे भोंदू बाबा आलेले आहेत सगळे हे सगळे सवर्ण आहेत, हे लुटायसाठी आलेले आहेत आणि व्यभिचार करण्यासाठी आलेले आहेत। त्याच्यामुळे हा फरक आहे जुन्या व्यवसाय करणाऱ्या नवीन व्यवसाय करणार। पण या प्रकरणामध्ये जे आहे ते आता नाशिकचे काही पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची सुद्धा नावं येतात की ते सुद्धा या खरात बाबांच्या संपर्कात होते, ते सुद्धा
ते नाही, माझं म्हणणं असं आहे की कोणाकोणाची नावं येतील, कोणाकोणाची नावं येणार नाही हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे असणारं त्या विषयात जात नाही. फक्त मी तुम्हाला भोंदूगिरीचे असणारे जे जुना व्यवसाय करणारा जो होता तो त्याच्या पोटासाठी करत होता. आत्ताचा जो आहे तो व्यभिचार्यासाठी करतोय. हा फरक आलेला आहे. आपण अशा बाबांकडे सरकारमधले मंत्री जातात, मुख्यमंत्री राहिले. अरे म्हणूनच मी म्हणालो की चाकणकर मॅडम यांनाच बलीचा बकरा का केला देवेंद्र फडणवीसने. जे केसरकरांनी सांगितलं की 48 आमदार गेले, त्या 48 आमदारावरती अजून कारवाई आपल्याला दिसत नाही. चाकणकर बाईंचं कायद्याने जे काय व्हायचं ते होईल, पण उरलेल्यांवरती कारवाई केली नाही. तर माझ्या दृष्टीने आपण एक फार मोठ्या वादामध्ये अडकण्याची शक्यता मला त्या ठिकाणी दिसते, आणि ती म्हणजे माळी वर्सेस मराठा. आता आपण असणारं धनगर वर्सेस मराठा आपण असणारं पाहिलं. आता असणारं माळी वर्सेस मराठा. त्या माजी मुख्यमंत्र्यांना आग्रहाची विनंती आहे की जे कोणी त्या बाबाला भेटायला गेले त्या सगळ्यांवरती कारवाई करा. नाही तर आता ही जी दबक्या आवाजामधली चर्चा आहे की बाबा आमच्याच बाईला असणारं टार्गेट करण्यात आलेलं आहे, किंवा ही दबक्या आवाजातली चर्चा तिथेच दबून जाईल जर मुख्यमंत्र्यांनी उरलेल्या सगळ्यांवरती कारवाई केली तर. SIT ही आयवॉश आहे, त्याच्यातून काहीही निघणार नाही. तुमच्याकडे असणारे सगळे व्हिडिओज आहेत, सगळे फोटोग्राफ्स आहेत, एव्हिडन्स तुमच्याकडे आहे. तुम्हाला फक्त FIR आणि ती एव्हिडन्स आणि त्या सगळ्यांना कोर्टासमोर उभं करायचं. कोणती शिक्षा द्यायची ती देईल. तुम्ही सिलेक्टिव्हली ऍक्शन का घेताय याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. तर या प्रकरणामध्ये अंजली दमाने यांनी सुद्धा काही कॉल रेकॉर्ड जे आहे ते माध्यमांसमोर आणले होते. मात्र त्यावेळी त्यांना सांगता आलं नव्हतं की त्यांचा सोर्स काय आहे. ते म्हणूनच म्हणालो की आमच्यासारख्याकडे असताना ते व्हिडिओ नाहीत, व्हॉइस ओव्हर नाहीत त्यांचे. दमान्याने हे पहिलं सांगावं की ते कोणासाठी ऑपरेट होतात. जे पोलिसाकडे आहे आणि पोलीस कस्टडी मधले आहे, होम डिपार्टमेंटच्या कस्टडी मधला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा की हे सगळं दमान्यांकडे गेलं कसं. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CDR काढले. प्रत्येकाचा नंबर त्यांनी त्या ठिकाणी AI मध्ये टाकला आणि त्यानंतर त्यांचे किती त्याने मी म्हणतो ना, त्यांनी माझा ह्याच्यामध्ये टाकावा. आणि 2 दिवसाच्या अगोदर मी ज्यांच्याशी बोललेलो आहे फोनवरती, त्यांचं सगळं त्यांनी दाखवून द्यावं ना. म्हणजेच त्यांच्याकडे पेगसस आहे का. कारण माझा CDR काढायचा म्हटला किंवा इतर कोणाचाही CDR काढायचा म्हटला तर ज्या कंपनीचं माझ्याकडे सिम आहे त्याच कंपनीकडे असेल, किंवा याचं सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते पोलीस डिपार्टमेंटकडे जातं, इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडे जातं. AI ते सर्च आउट करू शकतं असं माझ्या तरी कुठं वाचण्यात आलेलं नाही. आणि मी असं म्हणेन दमान्यांना की त्यांनी याच्या संदर्भातला असणारा अनेक जणांचे क्लासेस घ्यावेत. आम्हाला ते बेनिफिशियल होईल की आम्हाला ज्यांचा कोणाचा आवाज आहे रेकॉर्ड AI मार्फत ऐकून घ्यायचा आहे ती टेक्नॉलॉजी तरी आम्ही शिकून घेऊ. त्यांनी क्लासेस काढावे. अशा 2 ठिकाणी परंपरा आहे की म्हणजे
ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी तो व्यक्ती गमावलाय तर त्याच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला ती जागा दिली जाते आणि त्या ठिकाणी कोणीच उभा राहत नाही, बिनविरोधी निवडणूक होते. परंतु राज्यात सध्याचं राजकीय परिस्थिती पाहता ही परंपरा आता जोपासली नाही जाते असं दिसून येतं. यावरती आपण काय म्हणतो? मी 80 साली पहिल्यांदा जे इलेक्शन बघितलं त्यामध्ये अशी परंपरा कुठेच नव्हती. त्याच्यामुळे ही परंपरा कधी आणि केव्हा चालू झाली, जी ही परंपरा होता असं जे म्हणतात ते त्यांनी पहिल्यांदा खुलासा करा. प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये बाय इलेक्शन झाल्या तर विरोधी पक्ष ते इलेक्शन लढतच असे. तुम्हाला सामान्य माणसाचा त्याला प्रतिनिधी जो पाहिजे तो चॉईस हिरावून घेता येत नाही. राजकीय पक्ष हे डिसाईड करू शकत नाही की आज याच्या घरातला गेला, ठीक आहे तुम्ही त्याला मदत जी करायची असेल ती करा, पण त्याच्यामुळे त्या मतदारावरती कोणीतरी तुम्ही ठोपवायचा, ही लोकशाही नाही, ही घराणेशाही. पण सर काँग्रेसमध्ये म्हणजे बारामतीमध्ये त्यांनी दिल्यानंतर जे आहे ठाकरेंनी समर्थन दिलं होतं सुनेत्रा पवारांना, शरद पवार गटाचं दिलं होतं, पण काँग्रेसने तिकडे उमेदवार दिल्यामुळे जे आहे काही लेवलला काँग्रेसमध्ये पण फूट पडल्याचं सुद्धा पाहायला मिळते आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष सुद्धा ऍडव्होकेट आकाश मोरे यांचा अर्ज भरायला दिले जाते प्रतिकृत. असे होते नव्हते हा वेगळा आहे. पक्षाच्या वतीने भरला की न भरला, भरला. त्याच्यामुळे असणाऱ्या तिथे दोन सामान्य कार्यकर्ता म्हणतो मी नाराज आहे, त्याला थोडी महत्व आहे. महाराष्ट्र कमिटीमधल्या असणाऱ्या ज्यांनी म्हटलेलं आहे, नाना पटोलेंनी जे म्हटलेलं आहे, माझा अनुभव मी सांगतो, नाना पटोले हा बीजेपीचा प्लांटेड माणूस आहे हे अनेक नागपूरकरांना माहिती आहे. त्याच्यामुळे असणारा उरलेली काँग्रेस पार्टी असं मला दिसते तिथे की त्या बारामतीतल्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे.